नमस्कार. जसं की तुम्ही सगळ्यांनी थंबनेल बघितलं आणि थंबनेल बघून ह्या व्हिडिओवरती क्लिक केलं. आपण बेसिकली आज डेटा सायन्सवरती बोलणार आहोत. येस, डेटा सायन्स. तुम्ही बघितलं असेल कोविड-19 नंतर बरंचसं मार्केट ट्रेंडिंगमध्ये आलं आय टीचं आणि सगळे जिकडे तिकडे डेटा सायन्सच बोलायला लागले. मग तो इंजिनियर सिव्हिलचा असेल, मेकॅनिकलचा असेल किंवा इलेक्ट्रिकलचा असेल, आय टीचा असेल, सगळ्या जणांना डेटा सायन्समध्ये जायचं होतं, सगळ्यांना आय टीमध्ये जायचं होतं. इवन आत्तासुद्धा 2024मध्ये डेटा सायन्स खूप ट्रेंडिंग फील्ड आहे. डेटा सायन्स खूप चांगली फील्ड आहे जर तुम्ही आय टी क्षेत्रात करिअर करू इच्छितात तर. पण बेसिकली करिअर तर चांगलं आहे, आपण सगळ्यांनी ऐकलं आहे, पण बऱ्याच जणांना आपल्यापैकी डेटा सायन्स म्हणजे काय माहीत नसतं, डेटा ॲनालिटिक्स म्हणजे काय माहीत नसतं, बिझनेस ॲनालिटिक्स म्हणजे काय माहीत नसतं, बिग डेटा म्हणजे काय माहीत नसतं. बेसिकली डेटा सायन्स या शब्दाला एक बजवर्ड बनवून टाकलेला आहे सगळीकडे. जिकडे तिकडे आपण जातो डेटा सायंटिस्ट आणि डेटा सायन्स नावाची चर्चा सुरू असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल किंवा डेटा सायन्स असेल. आज इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात नवीन डोमेन सुरू झालेले आहेत. पहिले कम्प्युटर सायन्स आणि आय टी असायचं, आता डेटा सायन्स नावाचं पण नवीन डोमेन, नवीन ब्रांच प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये बघायला मिळते आपल्याला. आता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट खूप सिम्पल होता माझा. बऱ्याच जणांना डेटा सायन्स म्हणजे काय माहीत नसतं. ह्या शब्दाने बरेच जण घाबरतात आणि कन्फ्युजनमध्ये जातात, कारण इंटरनेटवरती बरेचसे व्हिडिओज आहेत ज्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला वाटू शकतं की डेटा सायन्स एक्झॅक्टली आहे काय. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो की डेटा सायन्स म्हणजे आहे काय. सो डेटा सायन्स म्हणजे इट इज ऑल अबाउट मॅथमॅटिक्स. येस, मी बरोबर बोलतो आहे, इट इज ऑल अबाउट मॅथमॅटिक्स. एखाद्या गोष्टीला घ्यायचं, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि एका प्रॉपर कंक्लुजनपर्यंत आपण पोचायचं म्हणजेच डेटा सायन्स आहे. काय आहे बघा, जो डेटा आहे त्या डेटाला घ्यायचं आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायचं, त्याचं काही कॅल्क्युलेशन्स करायचे आणि त्याचं कंक्लुजन तयार करायचं. काय करायचं? त्याचं कंक्लुजन तयार करायचं. मी तुम्हाला एक उदाहरण, सिम्पलचं उदाहरण देतो. बघा, क्रिकेट क्षेत्रामध्ये क्रिकेट ना पूर्वी असं फार काइंड ऑफ बोरिंग असायचं. आज जसं IPLमध्ये किंवा सगळीकडे आपण क्रिकेट बघतो तशा पद्धतीची कॉमेंट्री किंवा तशा पद्धतीचे स्टॅट्स आम्हाला बघायला नाही मिळायचे. क्रिकेट म्हणजे सिम्पल आहे, सिम्पल कॉमेंट्री चालायची. पण आज जर तुम्ही क्रिकेट बघितलं तर जबरदस्त डेटा ॲनालिटिक्सचा तिथे वापर आहे, डेटा सायन्सचा वापर आहे, बिझनेस ॲनालिटिक्सचा वापर आहे. तुम्ही बघा, क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेस जेव्हा इंडिया सेकंड इनिंगमध्ये खेळायला येतो, विराट कोहली बॅटिंग करत असतो, त्यावेळेस एक सुंदरसं खाली एक स्टेटमेंट येतं, जीत की संभावना. जीत की संभावना भारताची किती आहे आणि समजा ऑस्ट्रेलियासोबत मॅच सुरू असेल तर ऑस्ट्रेलियाची किती आहे. जशी विकेट भारताची पडते तशी जीत की संभावना कमी होते. तसंच तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल, विराट कोहली ज्यावेळेस सेकंड बॅटिंग करतो तेव्हा भारत के जितने के आसार इतने होते, भारताचे जिंकण्याचे चान्सेस एवढे असतात. तर हे सगळं कॅल्क्युलेशन आणलं कुठून? बघा, ज्या वेळेस क्रिकेट सुरू झालं किंवा ज्या वेळेसपासनं क्रिकेट खेळलं जातं आहे, प्रत्येक गोष्टीचा डेटा हा मेंटेन केला जातो आहे. प्रत्येक गोष्टीचा डेटा मेंटेन केला जातो आहे. सचिनने किती कॅच पकडल्या होत्या, त्याने किती सेंचुरी मारल्या होत्या, तो किती मॅचेस खेळला आहे, त्याने किती रन बनवलेत, त्याने किती छक्के मारलेत, त्याने किती बाउंड्रीज मारल्यात, हा सगळा डेटा त्या वेळेसपासून आजपर्यंत हा सगळा व्यवस्थितपणे सेव्ह केलेला आहे. आता मुळात ह्या डेटाचा वापर करून आपण कसं एका प्रॉपर कंक्लुजनला येतो म्हणजेच डेटा सायन्स आहे. बघा, डेटा सगळीकडे सेव्ह आहे. क्रिकेटबद्दल मी एक उदाहरण तुम्हाला देतो आहे ना, की तो डेटा ऑलरेडी सेव्ह आहे. त्या डेटाला घेऊन एक प्रॉपर कंक्लुजनमध्ये इंटरेस्टिंग वेमध्ये आणायचं आणि मग त्याचा बिझनेस स्वरूपात वापर करायचा किंवा त्याला चांगलं इंटरेस्टिंग बनवायचं. ज्यावेळेस अशा प्रकारचे क्रिकेटमध्ये ॲनालिसिस सुरू झाले, अशा प्रकारचे स्टॅट्स सुरू झाले, कॉमेंट्री इंटरेस्टिंग वाटायला लागली, मॅचेस जास्तीत जास्त खेळले गेले आणि क्रिकेटचे छोटे मोठे डिसिजनसुद्धा ह्या डेटा सायन्सवरती अवलंबून असतात. भारत आणि पाकिस्तानची मॅच झाली तर किती तिकीटं विकले जातात प्रिव्हियस रेकॉर्ड्स काढून. मग ते वर्ल्ड कपचं कॅलेंडर बनवताना भारत आणि पाकिस्तान कसे समोरासमोर येतील ते बघण्याचं म्हणजे पूर्ण ICC बोर्ड ठरवत असतं. कारण डेटा सायन्स हा बिझनेससाठी वापर केला जातो. कारण एव्हरीवेअर इज अ बिझनेस ना. कुठेही तुम्ही बघा, डेटाचा वापर करून कसा जास्तीत जास्त पैसा आणि बिझनेस जनरेट केला जातो. आणि अशा बिझनेसेससाठी जे लोक काम करतील, जो डेटाला घेऊन सॉर्ट करून कॅल्क्युलेशन करून एका कंक्लुजनपर्यंत आणतील, त्यांनाच डेटा सायन्स म्हणतात. बरं, आता अजून एक कन्फ्युजन तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल की सर, डेटा सायन्स किंवा डेटा ॲनालिटिक्स किंवा बिझनेस ॲनालिटिक्स हे काय बरं, हे सेम आहे का? मी तुम्हाला सांगू का?
हे सेम आहे, सगळं सेम आहे हो. म्हणजे काय आहे ना, फक्त डेटाला घेणं, त्याच्यावरती सायंटिफिक काहीतरी लावणं, कॅल्क्युलेशन आणि एका कंक्लुजनवरती पोहोचणं. तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. डेटा सायन्स ॲनालिटिक्स किंवा बिझनेस ॲनालिटिक्स ह्याच्यामध्ये कन्फ्युजन मुळात होण्याची गरजच नाही आहे. क्रिकेटवरती मी बोलत होतो. क्रिकेटमध्ये इवन आजकाल बॅट्समन्स आणि सगळे बॉलर्ससुद्धा जुने व्हिडिओ बघतात, जुना डेटा बघतात, कोणता बॅट्समन कोणत्या बॉलवरती आऊट होतो ते सगळं बघून एका प्रॉपर डिसिजनला पोचतात. काय करतात? डेटा जुना बघतात, कॅल्क्युलेशन करतात, म्हणजे व्यवस्थितपणे बघतात, सॉर्ट करतात आणि प्रॉपर कंक्लुजनला येतात की ठराविक बॅट्समन ठराविक बॉलला आऊट होतो, म्हणजे त्याला आपण त्या स्पेसिफिक बॉलने आऊट करूया. अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं डेटा बेसिकली यूज केला जातो बिझनेस ॲनालिटिक्ससाठी. आता एका इम्पॉर्टंट मुद्द्यावरती मी बोलतो. पहिली गोष्ट, डेटा काय आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आजच्या जगात डेटा काय आहे समजणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी आजच्या जगातल्यापेक्षा मी तुम्हाला एक सिम्पल उदाहरण देतो. सपोज ह्युमन आहे. मी जर तुम्हाला म्हणलो की एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला बघून तुम्हाला काय डेटा मिळतो, तर तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीला बघून जेंडर सांगता येईल, तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीला बघून हाईट सांगता येईल, तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीला बघून वेट सांगता येईल आणि तुम्ही बघून म्हणाल की त्याचं एजही सांगता येईल वगैरे वगैरे. तर हे सगळे पॅरामीटर्स जे आहेत हे डेटा आहेत. राईट ऑर नॉट? अजून एक सिम्पल उदाहरण घेऊया. समजा एक गार्डन आहे. आता त्या गार्डनमध्ये जर मी पाठवलं तुम्हाला आणि तुम्हाला म्हटलं की काय डेटा तुम्हाला लक्षात येतो आहे, काय डेटा आपण त्या गार्डनमधून आणू शकतो, तर तुम्ही म्हणाल सर त्या गार्डनवरनं हे लक्षात येतं आहे की त्या गार्डनमध्ये किती फ्लॉवर्स आहे हा डेटा आपल्याला मिळू शकतो, तिथं किती झाडं आहेत, नंबर ऑफ झाडं आहेत ते तिथं आपल्याला लक्षात येतं आहे, किती टाईप्स ऑफ झाडं आहेत, किती टाईप्स ऑफ स्पीशीज आहेत, सॉईल आहे. म्हणजे मुळात ह्या गार्डनकडे बघून हा बराचसा डेटा आपल्याला काढता येतो, हा डेटा आपल्याला तयार करता येतो. आता आजच्या घडीला पूर्ण दुनिया ही डिजिटल झालेली आहे. मग डिजिटल युगात डेटा म्हणजे काय हा खूप मोठा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. डेटा म्हणजे काय? डेटा म्हणजे सिम्पल आहे. डेटा तुम्ही फेसबुकला जे काही व्हिडिओज बघतात, तुमचा वॉच टाईम असेल, तुम्ही कुठल्या व्हिडिओला लाईक करता, कुठल्या व्हिडिओला शेअर करता, कुठल्या चॅनलला सबस्क्राईब करता, हा डेटा आहे. त्याच पद्धतीने दुसरे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील, इंस्टाग्राम असेल, तुमचं एक्स असेल किंवा इंटरेस्टिंगली ॲमेझॉन. येस, ॲमेझॉनवरतून तुम्ही जे काही शॉपिंग करता, जे काही खरेदी करता, तो सुद्धा एक प्रकारचा डेटा आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की ॲमेझॉनवरती ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करतात तिथे खाली आल्यानंतर लक्षात येतं की फ्रिक्वेंटली बॉट टुगेदर. एक कॅमेरा परचेस करताय, कॅमेरासोबत तिथे आले फ्रिक्वेंटली, अरे कॅमेरासोबत लोक बॅटरी पण घेतात, त्याचं कवर पण घेतात, त्याची केबल पण घेतात आणि खाली एक फ्रिक्वेंटली पॅकेज करून तुम्हाला दिलं जातं. आता ह्यामध्ये ॲमेझॉनचा फायदा आहे, त्याच्याकडे डेटा आहे की कॅमेरा घेतल्यानंतर लोक त्याची वायरही घेतात, त्याचं कवरही घेतात, त्याची बॅटरी घेतात आणि मग तुम्ही ज्यावेळेस शॉपिंग करता त्यावेळेस तुम्हाला ते खाली दाखवलं जातं. तर मुळात तुम्ही जी शॉपिंग करता तुमचा बाईंग पॅटर्न हा ट्रॅक केला जातो. बाईंग पॅटर्न. आता आपण म्हणतो की डेटा जो आपण इंटरनेटवरती शेअर करतो तो कोणी शेअर करत नसेल, आपल्याला वाटतं ते खूप सेफ आहे. असं काही नाही आहे. बरेचशा आर्टिकल्स मध्ये येत असतात की फेसबुकने डेटा ह्याला विकला, नेटफ्लिक्सला विकला, नेटफ्लिक्सने त्याला विकला. तर आपला मुळात डेटा आजच्या जमान्यात सेफ आहे हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल असेल, पण जो काही डेटा, जो काही इंटरनेटवरती आपण जे काही ॲक्टिव्हिटीज करतो आहे तो सगळा डेटा आहे. तुम्ही जीमेलवरती जे तुम्हाला मेल येत आहेत तो सगळा डेटा आहे. मुळात इंटरनेटवरती तुम्ही बघा दररोज तुम्ही किती सारे फोटोग्राफ्स काढतात, ते फोटोग्राफ्स तुम्ही टाकत असतात, तो सगळा डेटा आहे. आणि मुळात इंटरनेटवरती तुम्ही जी काही ॲक्टिव्हिटी करताय, लाईक करताय, तुम्ही काही बाय करताय किंवा तुम्ही एखादं पेमेंट करताय, हो तुमचं ट्रान्झॅक्शन तुम्ही करताय, त्याचाही पूर्ण डेटा आहे. क्रेड नावाचं जे ॲप आहे, भारतातलं युनिकॉर्न आहे, त्या ॲपमध्ये तुम्हाला तुमचं पूर्णपणे ट्रॅक होतं की तुम्ही किती खर्च करताय, तुम्ही काय करताय आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला नंतर क्रेडिट कार्ड विकले जातात. तर अशा पद्धतीचा हा सगळा आजच्या जगात डेटा उपलब्ध आहे. हा डेटा दररोज जनरेट होतो आहे, दररोज वाढतो आहे. आता मुळात डेटा सायन्स कुठून आलं, कसं आलं ते बघूया आपण. आता हा सगळा डेटा जनरेट होतो आहे. मी काय म्हणालो, दररोज काही ना काही होतं आहे. इंटरनेटवरती आपण 24 तास आहोत सगळेच आणि काही ना काही करतो आहे. हा सगळा एवढा सगळा डेटा हा जो जनरेट होतो आहे, ह्या जनरेशन ऑफ डेटामधून दोन मुद्दे लक्षात येतात. पहिली गोष्ट, ह्या डेटाचं
पहिली गोष्ट ह्या डेटाला सेव्ह म्हणजे ह्या डेटाचं करायचं काय, म्हणजे सेव्ह कुठे करायचं, आणि दुसरं ह्या डेटाचं करायचं काय. परत एकदा सांगतो, पहिलं हा डेटा हा सेव्ह कुठे करायचा, हा सिक्युअर कसा राहील, हा कुठे ठेवायचा, आणि दुसरं ह्या डेटाचं काय करायचं, ह्या डेटाचं काय करायचं, कसा वापर करायचा. तर सेव्ह ही मुळात एक खूप मोठी फील्ड आहे. डेटा कसा सेव्ह करायचा, हे क्लाउड कम्प्युटिंग वगैरे तुम्ही जे ऐकतात, क्लाउडचे कोर्सेस वगैरे ऐकतात, हे सगळे इथल्या ह्या स्पेसिफिक एरियाशी रिलेटेड आहेत. आणि दुसरं ह्या डेटाचं करायचं काय, तर ह्या डेटाला वापर करून ह्याला प्रॉपर कॅल्क्युलेट करून प्रॉपर स्टॅटिक्समध्ये आणून ह्या डेटाला आपण बिझनेसमध्ये जनरेट करू शकतो, एका कंक्लुजनमध्ये जनरेट करू शकतो. आणि दिस इज नथिंग बट डेटा सायन्स आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया की डेटा सायन्स हे काय म्हणजे आजची फील्ड आहे का काय जुनी वगैरे फील्ड आहे. अहो, डेटा सायन्स फक्त हवा आहे, फक्त फुगा आहे. डेटा सायन्स हा कधीपासून कसा कसा केला जातो आहे बघा. आपण ज्याही वेळेस पाऊस पडतो, आपली मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट सांगते की 100 वर्षात कधी एवढा पाऊस झालेला नाही तेवढा आत्ता पडलेला आहे. एखाद्या उन्हाळ्यामध्ये इतकं ऊन पडतं आणि सांगितलं जातं की हे मागच्या 20 वर्षातलं सगळ्यात जास्त रेकॉर्ड तोड ऊन ह्या वर्षी पडलेलं आहे. तर हे सगळं क्लायमेट रिलेटेड जे तुम्हाला ऐकायला मिळतं हे आलं कसं बरं. सिम्पल आहे, जी आपली मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट आहे, जे मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट आहे ह्यांच्याकडे एक्झाम्पल 100 वर्षांचा डेटा आहे. आता ह्या 100 वर्षाच्या डेटाचं ते काय करतात, ह्या 100 वर्षाच्या डेटाला ते घेतात आणि त्याच्यावरती काम करून त्याचं ॲनालिसिस करतात आणि एका कंक्लुजनवरती पोचतात. आणि दॅट कंक्लुजन इज नथिंग बट आपण जे आपल्याला ऐकायला जे मिळतं की ह्या वर्षी 43 डिग्री टेम्परेचर जे होतं ते इतक्या वर्षात कधीच झालेलं नाही आहे. सो यू आर गेटिंग माय पॉईंट, बरोबर आहे. काय तुम्हाला मी बोलतो आहे ते लक्षात येत आहे. त्याच पद्धतीने तुम्ही बघा, कुठलाही छोटा मोठा बिझनेसमॅन आहे ते काय म्हणतात की आमचा जो सीझन आहे तो मार्च एप्रिलला आमच्या धंद्याचा जोरदार सीझन असतो. ते कुठून बरं ते काढतात, त्यांच्याकडे अनुभव असतो, एवढ्या वर्षांचा अनुभव असतो आणि त्याच्यावरनं ते ठरवतात की स्पेसिफिक वेळेस आमचा धंदा चांगला असतो किंवा हा आमचा सीझन आहे. सो इट इज ऑल अबाउट डेटा सायन्स. आणि आज जनरेटिव्ह AI असेल किंवा ChatGPT तुम्ही ऐकलं असेल, जेमिनी ऐकलं असेल आणि सगळे AI टूल्स ऐकले असतील, हे सगळे बिग डेटा आणि डेटा सायन्सचीच उपलब्धी आहे. आता तुम्हाला जो मी प्रश्न विचारला होता की हे सडन पॉप्युलर कसं झालं, आज हे इतकं ट्रेंडिंग का आहे, त्याचं मूळ कारण म्हणजे सगळ्यांकडे आज इंटरनेट आहे आणि सगळ्या कंपन्यांकडे तुमचा डेटा आहे, तुमचे बाईंग पॅटर्न्स आहेत, तुम्ही काय करतात, कुठल्या वेळेला तुम्ही जास्त इंटरेस्ट घेतात, परचेस करतात, तुमची पेईंग कॅपॅसिटी किती आहे, तुम्ही किती हफ्ते बाउन्स केलेत, तुमचा क्रेडिट स्कोअरसुद्धा डेटा सायन्सच्या माध्यमातूनच काढला जातो. तर हा डेटा मुळात खूप जास्ती आहे. जास्त डेटा असल्यामुळे डेटा सायन्सची डिमांड वाढत चाललेली आहे. आज डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट्स हे ट्रेंडिंग आहेत. गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांना बिझनेसला आकर्षित करायचं आणि ते आकर्षित जर करायचं असेल तर त्यांना सॉर्टेड डेटा लागेल, प्रॉपर डेटा लागेल की तुम्ही जे विकतायत ते कस्टमर माझ्याकडे आहेत आणि जास्तीत जास्त त्यांचे प्रोडक्ट्स विकल्यानंतर त्यांना फायदा होतो आणि ते विकण्यासाठी त्यांना प्रॉपर डेटाची गरज असते. आज बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत डेटा सायन्स करण्यासाठी, जसं की पायथनचं जबरदस्त टूल आहे, त्याच्या बऱ्याचशा लायब्ररीज आज अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे जबरदस्त त्याची डिमांड आहे. एक्सेलवरती बरंचसं डेटा सायन्स केलं जातं. R नावाची एक लँग्वेज आहे त्याच्यावरती केलं जातं आणि बरेच आहेत, म्हणजे पॉवर BI सुद्धा यूज केलं जातं डेटा सायन्स करण्यासाठी. पण मुळात कन्सेप्ट हाच आहे की डेटाला घ्या आणि डेटाचं ॲनालिसिस करा. तर काय स्टेप्स आहेत बघूयात आपण. डेटा सायन्समध्ये काय स्टेप्स आहेत बघा. पहिली जी स्टेप आहे डेटा सायन्सची ती म्हणजे आहे कलेक्शन ऑफ डेटा, दॅट इज कलेक्टिंग द डेटा. जो डेटा आहे तो सगळ्यात आधी कलेक्ट करणं. त्यानंतर ह्या डेटाला सेकंड स्टेप आहे स्टोरेज करणं. व्यवस्थित स्टोअर करायला हवा तो डेटा. जसं मी क्रिकेटचं एक्झाम्पल दिलं, मागच्या 100 वर्षातलं किंवा 70 वर्षात जे क्रिकेट खेळलं गेलेलं आहे तो डेटा जर प्रॉपरली सेव्ह असेल तरच तुम्ही सांगू शकतात. तुमच्याकडे जर प्रॉपर डेटा असेल की विराट कोहलीने किती सेंचुरी मारल्यात, कधी कधी मारल्यात, कोणत्या कंडिशनला मारल्यात, तरच तुम्ही प्रेडिक्शन्स प्रॉपर देऊ शकतात. म्हणून डेटा स्टोरेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तिसरं तुमचं डेटा प्रिपेरेशन. ज्यावेळेस तुमच्या हातात डेटा लागतो तर डेटा हा अर्धवट असू शकतो, डेटा हा पूर्णपणे नसू शकतो. उदाहरणार्थ माझ्याकडे एक डेटा आलेला आहे, एक 100 लोकांचा डेटा आहे, त्याच्यामध्ये नाव, मोबाईल नंबर आहे आणि ईमेल ID आहे.
आणि त्यांचे बाईंग पॅटर्न्स आहेत की ते किती किती खर्च करतात दर महिन्याला. आता त्याच्यामधले समजून घ्या की एखाद 2 फील्ड मिसिंग आहेत, तर हा डेटा व्यवस्थितपणे ॲनालाइज नाही होणार. त्यासाठी डेटा प्रिपेरेशन खूप करणं गरजेचं आहे. जो डेटा जो आहे त्याच्यामधल्या कोणत्या मिसिंग फील्ड आहेत त्याला आधी सगळ्यात आधी आपल्याला क्लिअर करावं लागेल किंवा त्याला ॲज्युम करावं लागेल की जिथे ब्लँक आहे तिथे असं समजा जो मिसिंग डेटा आहे तो आयदर डिलीट करावा लागेल किंवा त्याच्यावरती काम करावं लागेल. आणि डेटा व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आहे का ते बघावं लागेल. हे सगळं फॉर्मॅटमध्ये वगैरे सगळं बघितल्यानंतर तुमची चौथी स्टेप असते व्हिज्युअलायझेशन किंवा त्याचं डेटाचं ॲनालाइज करणे, त्या डेटाला ॲनालिसिस करणे आणि मग त्याला प्रॉपर डॅशबोर्डमध्ये घेऊन येणे आणि प्रॉपर त्याचं प्रेडिक्शन म्हणजे प्रॉपर त्याच्या कंक्लुजनवरती येणे. ओके, इथे लिहिलेलं आहे मी, तुम्हाला दिसेल. बघा काय केलं आपण, कलेक्टिंग द डेटा, स्टोअर करणे त्याला प्रॉपर, डेटा प्रिपेअर करणे. डेटा प्रिपेरेशन म्हणजे काय, क्लिअर करणे, त्याचे मिसिंग पार्ट्स काढणे, फॉर्मॅट्स वगैरे बघणे आणि मग प्रॉपर व्हिज्युअलायझेशन त्याचं करणे. आता आपण बघूया की बेसिकली डेटा ॲनालिसिस जे आहे हे कुठं वापरलं जातं, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, म्हणजे ते ठराविक ठिकाणीच वापरलं जातं का सगळीकडे वापरलं जातं. ॲप्लिकेशन्स आपण बघूया, फार सुंदर ॲप्लिकेशन्स आहेत. नंबर 1 आपण पहिलं ॲप्लिकेशन बघूया हॉस्पिटल्सचं. तुम्ही बघा हॉस्पिटल्समध्ये पूर्वी आपल्याला एक फाईल दिली जायची आणि ती फाईल आपण मेंटेन करायचो की डॉक्टरने मागच्या वेळेस आपल्याला कोणत्या गोळ्या दिल्या होत्या, कोणते औषधं दिले होते आणि त्याच्यावरनं मग पूर्ण ते आपल्याला पुढच्या गोष्टी सुचवायच्या. आता बऱ्याचशा मी काय म्हणतो, आता बऱ्याच काय सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला UID दिला जातो, एक युनिक ID नंबर दिला जातो आणि त्या UIDवरनं तुमचं पूर्ण हिस्ट्री ट्रॅक केलं जातं. जसं आधार कार्ड आहे तसं गव्हर्नमेंटसुद्धा एका कार्डच्या प्लॅनिंगमध्ये आहे की एक सिंगल ID असेल तुमचा आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण तुमची मेडिकल हिस्ट्री असेल, म्हणजे त्याच्यावरनं प्रेडिक्शन्स करता येतील की तुम्हाला काय आजार होऊ शकतो, काय झालेला आहे आणि प्रॉपर त्याचे प्रिव्हेन्शन्स आपल्याला बघायला मिळतील. तुम्ही दुसरं बघा स्पोर्ट्समध्ये, मी तुम्हाला ऑलरेडी एक्झाम्पल दिलं स्पोर्ट्सचं. स्पोर्ट्समध्ये बराचसा डेटा सायन्सचा वापर होतो प्रेडिक्शन्स करण्यासाठी, स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी, एकमेकांच्या विरुद्ध खेळण्यासाठी स्पोर्ट्समध्ये बराचसा त्याचा यूज केला जातो. तिसरं तुम्ही बघा आजकाल बरेचसे स्मार्ट वॉचेस आलेले आहेत. स्मार्ट वॉचेस तुमचं पूर्णपणे सगळा डेटा ट्रॅक करतात. तुम्ही किती कॅलरीज बर्न करतायत, तुम्ही किती चालतायत, किती पळतायत, किती तुम्ही झोपतायत, तुमचे हार्ट रेट काय, हे सगळं स्मार्ट वॉचच्या मदतीने ट्रॅक केलं जातं आणि मग तुम्हाला एक प्रेडिक्शन दिलं जातं किंवा तुम्हाला एक कंक्लुजन दिलं जातं की तुम्ही ह्याच पद्धतीने जर केलं तर तुम्हाला काय शरीराला फायदा आहे किंवा काय नुकसान आहे. तर स्मार्ट वॉचमध्ये त्याचं ॲप्लिकेशन आहे. मशीन लर्निंगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मशीन लर्निंग बेसिकली ही जी अशी फील्ड आहे ह्याच्यामध्ये बरंचसं जे यूज आहे हा डेटा सायन्सचा केला जातो. मशीन स्वतः शिकतं आहे की डेटा घेतं आहे आणि काय काय होऊ शकतं त्याचं तिकडे तुम्हाला बघायला मिळेल. ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही बघा, ॲग्रिकल्चरमध्ये ह्याचं जबरदस्त ॲप्लिकेशन आहे. ॲग्रिकल्चरमध्ये किती पाऊस पडेल, कोणत्या सीझनला पडेल, कधी पेरणी केली पाहिजे आपण, मार्केट रेट्स काय आहेत, कधी फ्लक्च्युएट होतात आणि स्मार्ट फार्मिंगचा कॉन्सेप्ट आहे, हे पूर्ण ॲग्रिकल्चरमध्ये त्याचा यूज आहे. त्यानंतर डीप माइंड AI म्हणून आहे, ते डोळ्यांना काय आजार होऊ शकतात प्रोबॅबली त्याच्यावरती त्यांचं काम आहे. ते प्रेडिक्ट करू शकतं काय डिझिजेस होऊ शकतात. इन्शुरन्स कंपनीमध्ये त्याचा यूज बराचसा आहे. तुम्ही इन्शुरन्स काढताय पण तुम्ही क्लेम नाही करत आहे, अशा कस्टमर्सला इन्शुरन्ससुद्धा स्वस्त मिळतील कारण त्यांच्याकडे पूर्ण डेटा असेल, कोण क्लेम करतं, कोण विनाकारणचं डेटा क्लेम करून पैसे काढतं कंपनीकडनं. आणि त्याच पद्धतीने मग बरेचसे ॲप्लिकेशन्स आहे. सिरी आहे, Alexa आहे, हे तुमचा डेटा वारंवार घेऊन त्याच्यावरती काम करत असतात आणि तो यूज केला जातो तुमच्या ह्याच्यासाठी. चला आपण काही ॲप्लिकेशन्स बघू. ABC ट्रेनिंगमध्ये काय काय ह्याच्या रिलेटेड आहे ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहितीच आहे ABC ट्रेनिंग पूर्णपणे ह्याच क्षेत्रात काम करते. डेटा सायन्सचे बरेचसे कोर्सेस आहेत, त्याला थोडंसं आपण डिटेलमध्ये बघूया. तर जसं मी तुम्हाला डेटा सायन्सबद्दल सांगितलं, डेटा सायन्स काय आहे किंवा बिझनेस ॲनालिटिक्स काय आहे, जास्त घाबरून जाण्याची गरज नाही आहे. बिझनेस ॲनालिटिक्स म्हणजे बिझनेससाठी वापरलं जाणारं डेटा सायन्स आहे. डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स किंवा बिझनेस ॲनालिटिक्स हे मुळात आसपासचेच फील्ड आहेत आणि जवळपास सेमच आहेत. तर आपण बघूया की ABC ट्रेनिंग्स ह्या कंपनीमध्ये आपण कोणते कोर्सेस प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यामधून तुम्ही कसं करिअर घडू शकतात. तुम्ही बिझनेस ॲनालिस्ट म्हणून काम करू शकता, डेटा सायन्स ॲनालिस्ट म्हणून काम करू शकता, मशीन लर्निंग इंजिनियर म्हणून त्याच्यामध्ये बराचसा स्कोप आहे, डेटा इंजिनियरचा भरपूर स्कोप आहे, कन्सल्टंट म्हणून काम करू शकता, बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर म्हणून त्याच्यामध्ये काम करू शकता.
आता हे करिअर सुटेबल कोणाकोणासाठी आहे? करिअर हे सुटेबल आहे प्रोफेशनल्ससाठी, बिझनेस एक्सपर्टसाठी, IT डेव्हलपर्ससाठी आणि बिझनेस प्रोफेशनल्स ज्यांना डिसिजन मेकिंग करायची आपल्या बिझनेसमध्ये ते शिकू शकतात. मुळात ह्याचा जबरदस्त स्कोप आहे. आपण बघूयात ह्याच्यामध्ये काय काय कव्हर केलं जातं. बघा, तुम्हाला जर डेटा सायन्स करायचं असेल तर आजच्या घडीला पायथन नावाचा जो कोर्स आहे तो तुम्ही सगळ्यात आधी केला पाहिजे. कारण पायथन्समध्ये बऱ्याचशा लायब्ररीज आहेत, पांडा वगैरे ज्या लायब्ररीज आहेत ह्या प्रॉपरली तुम्हाला सोप्या पद्धतीने डेटा ॲनालिसिस करायला मदत करते. डेटा सायन्स नावाचा कोर्स आहे, तो करणं गरजेचं आहे. मशीन लर्निंग त्याचा एक पार्ट आहे. SQL तुम्हाला करणं गरजेचं आहे. SQL आणि पायथनचं इंटिग्रेशन हे कसं करायचं हे सुद्धा एक मोठा विषय आहे. पॉवर BI हे टूल्स आहेत. तर मुळात 3 सर्टिफिकेशन्स तुम्ही इथे करू शकतात. कोणते कोणते आहेत बघा, डिप्लोमा, मास्टर डिप्लोमा आणि PG डिप्लोमा आहे. 3 प्रकारचे सर्टिफिकेशन्स ABC ट्रेनिंगमध्ये तुम्ही करू शकता. डिप्लोमा, मास्टर डिप्लोमा आणि PG डिप्लोमा. डिप्लोमामध्ये काय आहे बघा, डिप्लोमामध्ये तुमचं पायथन कवर होईल, डेटा सायन्स युजिंग पायथन होईल आणि पॉवर BI, मशीन लर्निंग, SQL हे होणार नाही. तुम्ही मास्टर डिप्लोमा करू इच्छित असाल तर मास्टर डिप्लोमामध्ये पायथन, डेटा सायन्स युजिंग पायथन आणि पॉवर BI हे थोडंसं स्ट्रॉंग करिअर आहे. पण तुम्हाला जर एक्सपर्ट व्हायचं आहे PG डिप्लोमा करावं लागेल पायथन, डेटा सायन्स युजिंग पायथन, पॉवर BI, मशीन लर्निंग, SQL. ओके, आता आपण बघूया की असे कोणते लाईव्ह केस स्टडीज आहेत ज्याच्यामध्ये डेटा सायन्सचा वापर केलेला आहे आणि डेटा सायन्सचा वापर करून ह्या कंपनीज खूप मोठ्या झालेल्या आहेत. सगळ्यात आधी आपण बघूया नेटफ्लिक्स तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. त्याचं जे रेकमेंडेशन इंजिन आहे, तुम्ही एखादा कॉमेडी पिक्चर बघितला की त्याच पद्धतीचे कॉमेडी पिक्चर तुम्हाला रिकमेंड व्हायला लागतात. इवन यूट्यूबला पण तसंच आहे. हे सगळं डेटा ॲनालिसिस किंवा डेटा सायन्सच्या मदतीनेच होतं. स्पॉटिफायचं सुद्धा म्युझिक डिस्कवरी फीचर जे आहे ह्याचासुद्धा वापर जो आहे हे पायथनचा वापर करूनच, ह्याचं डेटा ॲनालिसिस करूनच तुम्हाला ते सुचवलं जातं. फार मजेदार आहे. नासासुद्धा डेटा ॲनालिसिसचा वापर करतं. बघा इथे लिहिलेलं आहे, इथं मेन्शन केलेलं आहे. नासा युटिलायझेस पायथन फॉर व्हेरियस पर्पजेस इन्क्लुडिंग डेटा ॲनालिसिस फ्रॉम स्पेस मिशन्स, एनहान्सिंग द अंडरस्टँडिंग ऑफ स्पेस थ्रू द प्रोसेसिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ वास्ट अमाऊंट ऑफ डेटा. म्हणजे नासामध्ये सुद्धा त्याचा यूज आहे. गुगल सर्चचं तुम्हाला माहितीच आहे, ज्या पद्धतीने तुम्ही सर्च करतात त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं जे आहे ते अल्गोरिदम्स त्या पद्धतीने काम करतात. बघा, पायथन इज द की कॉम्पोनंट. इथं सुद्धा गुगलमध्ये सुद्धा पायथन इज द की कॉम्पोनंट. फेसबुकचं तुम्ही फेशियल रिकॉग्निशन टेक्नॉलॉजी ऐकली असेल. फेसबुकसुद्धा पायथनचाच वापर त्याच्यामध्ये करतं. ओके, उबरचं सर्च आज प्राइसिंग आहे. तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच वेळेस आपण ओला बुक करायला जातो आणि ओला ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस त्याची प्राइसिंग डबल, ट्रिपल, 5 टाईम्स होऊन जाते, जसं या स्क्रीनशॉटमध्ये इथे दिलेलं आहे. हे कसं होतं, ते डिमांड आणि सप्लायचं व्यवस्थितपणे कॅल्क्युलेशन करतं आणि त्या पद्धतीने ते सगळं बिझनेस चालतो. फ्लिपकार्टचं सुद्धा कस्टमर इन्साईट्स आहेत, तिथंसुद्धा पायथनचा वापर केला जातो आहे. ओलाचं जे कॅबचं रूट ऑप्टिमायझेशन आहे ते सुद्धा पायथन थ्रूच केलं जातं की कुठल्या ह्याच्यामध्ये जास्त ट्रॅफिक आहे, कुठून ती गाडी वळली पाहिजे वगैरे वगैरे. इवन झोमॅटोचं रेस्टॉरंटचं रिकमेंडेशनचं जे इंजिन त्यांनी बनवलेलं आहे इथे सुद्धा पायथनचाच वापर केलेला आहे. इस्रोचं जे सॅटेलाईटचं इमेज प्रोसेसिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा पायथनचा वापर केलेला आहे. भारती एअरटेलचं नेटवर्क क्वालिटीचं ॲनालिसिस इथे सुद्धा पायथन डेटा सायन्सचा वापर केलेला आहे. पेटीएममध्ये फ्रॉड डिटेक्शनचं चांगलं एक सिस्टीम डेव्हलप केलं आहे, ते सुद्धा पायथनमध्येच डेव्हलप झालेलं आहे. ट्विटरचं पण सेंटिमेंट ॲनालिसिस आहे. इवन टिकर टेप तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जर बघत असाल, तिथे जर टिकर टेपमध्ये बघितलं तर मार्केट कसं आहे, फिअरफुल आहे का हॅपी आहे, ते तिथे असा एक मीटरसारखा काटा येत असतो. तर ते कुठून तो डेटा घेतो की लोक स्टॉक विकत आहेत का, स्टॉक विकत घेत आहेत का सेल आउट करत आहेत, त्याच्यावरनं डिसाईड होतं की मार्केटचा मूड कसा आहे. तसं ट्विटरसुद्धा सेंटिमेंट ॲनालिसिस त्याच पद्धतीने करतं. WHO पण तसंच आहे. डिझीजचं जे आउटब्रेक प्रेडिक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा पायथनचा यूज आहे. एअरबीएनबीचं प्रायझिंग अल्गोरिदम, तुम्ही ज्यावेळेस टूरला जात असतात, एखादं हॉटेल बुक करायचं असतं तुम्हाला एअरबीएनबीमध्ये, ते सुद्धा प्रायझिंग वगैरेचं जे अल्गोरिदम आहे, ज्यावेळेस जास्त सॅटर्डे संडे असेल, जास्त लोकांची जास्त डिमांड आहे, त्यावेळेस एअरबीएनबी आपले प्रायझिंग हाय करून टाकतं. त्याच पद्धतीने TCS असेल आणि बऱ्याचशा अशा इंडस्ट्रीजमध्ये डेटा सायन्सचा वापर केला जातो. बघा, काही आर्टिकल्स पण मी तुम्हाला दाखवतो आहे. डेटा सायन्स एज्युकेशन इज गेनिंग सिग्निफिकन्स इन इंडिया, म्हणजे डेटा सायन्सचा
वापर जो आहे डेटा सायन्सचं जे एज्युकेशन आहे ते फार महत्त्वाचं आहे, त्याची डिमांड वाढत चालली. इथं बघा किती सुंदर लिहिलं आहे, डेटा इज द न्यू ऑइल. जसं पेट्रोल आणि डिझेलला भाव आहे तसा आज डेटाला 21st सेंचुरीमध्ये भाव आहे. असे बरेचसे आर्टिकल्स तुम्हाला बघायला मिळतील डेटा सायन्सच्या रिलेटेड. आणि ओके, सो अशा पद्धतीने डेटा सायन्स खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही आमची कंपनी ABC ट्रेनिंग्स ह्या कंपनीला विजिट करू शकता. टोटल महाराष्ट्रामध्ये 10 आउटलेट्स आपले सध्या आहेत आणि आपली जी वेबसाईट आहे abctrainings.in ह्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ॲडमिशन्स कन्फर्म करू शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा अजून कोणते कॉन्सेप्ट्स तुम्हाला पाहिजेत, त्या कॉन्सेप्टवरती आपण व्हिडिओ बनवूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.